आलात उन्हावरेमध्ये गरम पाण्याचे झरे बघायला. चला बघूया. मेन उगम तिथे आहे. गरम पाण्याचे एकूण 4 कुंड आहेत. त्यातलं महत्वाचं उगम इथे आहे. इथे जायला आपल्याला चप्पल काढावे लागतील. तुम्ही जवळून बघितलं तर पाणी खूप उकळत आहे, जसं गॅसवर होतं तसं. बघितलं तर ह्या सगळ्या वाफा आहेत. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही दापोली दर्शन करतोय. माझी बायको आणि मी, आम्ही दोघं दापोली दर्शन करायचं होतं. तर आम्ही ठरवलं की करायचं कसं. तर आपले दापोली दर्शन करवण्यासाठी आपले दापोलीतील श्री गणेश भोड हे दापोलीचे गाईड आहेत आणि ते छानरित्या तुम्हाला दापोली दर्शन करवतात. पन्हाळी काजी लेणी. चला तर बघूया. चला. आतमध्ये टॉर्च लागेल, अंधार आहे. लाईट लावून दिसेल आतमध्ये. आतल्या दगडामध्ये म्हणजे कातळामध्ये हे कोरून बनवलेलं आहे. पण आता दापोली दर्शन करतोय. तर मंडळी आता आपण तिसऱ्या ठिकाणाला चाललोय, चंडिका मंदिर दाभोळ. एक उन्हावऱ्याला गेलो होतो, सेकंड हे पन्हाळी काजी लेणी आणि आता आपल्याला चंडिका देवीला जायचंय. चला. श्री चंडिका मातेचं दर्शन आपल्याला भुयारामध्ये जाऊन घ्यावं लागतं, त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी. दापोली दर्शनाच्या तिसऱ्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. श्री स्वयंभू चंडिका देवी ही पांडवकालीन आहे. पांडवांचा अज्ञातवास चालू असताना पांडव गुहा करून ह्या गुहेत तप करण्यासाठी बसले असता त्यांना श्री स्वयंभू चंडिका देवी प्रसन्न झाली व इथे प्रकट झाली. त्यांना स्वप्नात श्रीदेवी दृष्टांत दिला व सांगितले की मी अशा ठिकाणी आहे जिथे पाण्याचा जिवंत झरा आहे. तिथून वर एक मोठी शिळा आहे, ती बाजूला करून आत प्रवेश कर, मी तिथे आहे. मग जमनापुरी यांनी तशा सर्व खाणाखुणा लक्षात घेऊन श्री स्वयंभू चंडिका देवीच्या गुहेत प्रवेश केला व देवीची पूजा अर्चा सुरू केली. काही वर्षांनी त्यांच्या वंशजांकडे पूजा अर्चा सोपवली व श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर समोर श्री जमनापुरी यांनी जिवंत समाधी घेतली. पूजेचा मान हा वंशपरंपरेत पुरी घराण्याकडे आहे. देवाच्या गाभाऱ्यात कोणत्याच प्रकारचा लाईट चालत नाही, मात्र गोड्या तेलाचे दिवे कायम चालू असतात. पुरी घराण्याची ही 4थी पिढी चालू आहे. नवरात्रात इथे देवीचा मोठा उत्सव असतो. श्री स्वयंभू चंडिका देवी शुद्ध शाकाहारी आहे आणि ती नवसाला पावणारी आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि कोकणातील हे चंडिका देवीचं मंदिर, हे भुयारातील देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही नक्की या. पाणी बघाल तर पूर्ण स्वच्छ आहे, मस्त. ते पाणी बघा किती स्वच्छ आहे. देवीचं मंदिर वरती गुहेमध्ये आहे. तिकडून आपण जाऊन आलो, दर्शन घेतलं. इकडे पाय धुण्यासाठी जागा आहे. नवरात्रीच्या वेळेला पूर्ण रांग असते, खूप गर्दी असते, खूप. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. देवीच्या दर्शनाला नक्की या. तसेच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय. तुम्हाला दापोली दर्शन करायचं असेल तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही दापोली देताय आणि तुम्हाला दापोली दर्शन करायचं आहे तर तुम्ही गणेश भोड आपले दापोलीचे गाईड आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दादा, तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग. 8087119895.